या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जालना महानगरपालिकेचा घंटागाड्यांची पोलीस वाहतूक विभागाकडून तपासणी करण्यात आली। महानगरपालिकेत अनेक वर्षापासूनची जुनी वाहनं आहेत, त्यात जवळपास 1900 गाड्यांची यादी महापालिकेनं आरटीओ विभागाला दिली आहे। त्यानुसार आरटीओ कडून प्रत्येक वाहनांची तपासणी करून त्यामध्ये नियमबाह्य बसवणाऱ्या गाड्यांचा स्क्रॅप केला जाणार आहे। तपासणीमध्ये गाड्यांची किलोमीटर तपासणी, चेसिस तपासणी, इंजिन सद्यस्थिती इत्यादी तपासणी करून याचा रिपोर्ट महापालिकेला दिला जाईल, असं आरटीओ निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितलं। हे ज्या गाड्या ज्यांचे 10 वर्षापेक्षा जास्त झाले त्या वाहनांची तपासणी करतो आम्ही। त्यांचे किती किलोमीटर झाले, त्यांचे चेसिस नंबर वगैरे सगळे व्हेरीफाय करून आम्ही महानगरपालिकेला रिपोर्ट देणार आहोत। तो स्क्रॅप करण्यात येणार आहे जुन्या गाड्या? स्क्रॅप जे क्रायटेरियात बसतील त्या स्क्रॅप करण्यात येतील। किती गाड्या आहे सर? त्या आता 41 ते 80 ची 79 पर्यंत लिस्ट दिली त्यांनी। 1 ते 40 आमच्या ऑलरेडी झाल्याचे, त्यात ज्या क्रायटेरियात बसतील। किती गाड्या असं स्क्रॅप करण्यात आल्या? नाही अजून आता चेकिंग चालू आहे ना। आता काय नाव सर? नितीन पाटील, मोटर वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जालना। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।